घोषवारा कितीही गर्दी असली, कितीही लाईन असली, काहीही असलं तरी नियमित दर मंगळवारी संकष्टीला आणि अंगारकीला ती सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असे. तिचे आजोबा आणि वडील मात्र परम दत्तभक्त आहेत. तर वडिलांच्या तोंडी नेहमी श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असंच येत असे. त्यामुळे तिला तिचे वडील नेहमी चिडवायचे की तुझे हायकमांड गणपती बाप्पा आणि माझे हायकमांड दत्तगुरू. लहानपणापासून नियमितच ती गाणगापूरची वारी तिच्या वडिलांना आणि आजोबांना करताना पाहायची. अगदी खरं सांगायचं तर तिची जी समर्पणाची शरणागत भावना सिद्धिविनायक गणपतीसाठी असायची ती तिच्यामध्ये दत्तगुरूंसाठी मात्र नव्हती. परंतु 1997 साली एक अशी घटना घडली की तिचा दत्तगुरूंवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वासही बसला. तिची मुलगी खूप लहान होती आणि ती ट्युशनला गेली होती आणि तिचे वडील नेहमीप्रमाणे म्हणजे या जी भक्त आहे दत्तभक्त तिचे वडील नेहमीप्रमाणे तिला आणायला गेले. ती घरी नव्हती ती मुलगी. काही वेळातच कोणीतरी धावत येऊन सांगितले की तिच्या वडिलांना अमक्या ठिकाणी ते कोसळलेले आहेत आणि आई घरीच एकटी होती. आमच्या शेजारी लगेच गाडी घेऊन गेले आणि बाबांना बेशुद्ध असलेल्या अवस्थेमध्ये घरी घेऊन आले आणि ताबडतोब फॅमिली डॉक्टरना बोलावले. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं. सगळेजण या मुलीच्या जाण्याची वाट बघत होते. ती पोचली तेव्हा खूप गर्दी होती आणि लगेचच बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं. तिच्या संध्याकाळचे साधारण 6 वाजले असतील. खरं तर आधी कॅज्युलिटी म्हणजे तपासणी होते, परंतु गेटवरच तिच्या ओळखीचे डॉक्टर भेटले आणि त्यांनी स्वतः डायरेक्ट त्यांना ICUमध्येच घेतलं. कम्प्लिटली अनकॉन्शियस आणि शॅलो म्हणजे श्वास आणि ॲबनॉर्मल पॅरामीटर्समुळे त्यांनी लगेच त्यांना व्हेंटिलेटरवर सुद्धा टाकलं. कंडिशन प्रचंड क्रिटिकल होती. सर्व्हायवलचे चान्सेस प्रचंड कमी होते असं तिला सांगण्यात आलं. परंतु तिचे मिस्टर हॉस्पिटलमध्ये पोचले. थोड्या वेळाने कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरोलॉजिस्ट चेक करण्यासाठी आले. त्यांनी तिच्या बाबांची कंडिशन खूप सिरियस असल्याचं सांगितलं. त्यांनी सांगितलं की त्यांना ब्रेन हॅमरेज झाला आहे असा प्राथमिक अंदाज त्यांनी सांगितला. परंतु चाचणी आणि स्कॅन करावे लागतील हेही त्यासोबत सांगितलं. ती आणि तिचे मिस्टर रात्रभर बसून होते. सकाळी 5 वाजता त्यांना म्हटलं की मी घरी जाऊन फ्रेश होऊन येते आणि मी घरी आले. आईला थोडी कल्पना दिली आणि फ्रेश होऊन ती मुलगी बाबांच्या दत्तगुरूंच्या फोटोला तिने कडकडून मिठी मारली. स्वामी भक्त हो, पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली त्रिकोणावरती क्लिक करा म्हणजे ह्याचबद्दलचा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहता येईल.